विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लाडक्या ठरलेल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायचे झाल्यास राज्याच्या तिजोरीवर 55,000 कोटींचा भार पडणार आहे। महिलांच्या एकत्रित योजनांवर 90,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार आहे। नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदाचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नाहीत। त्यामुळे सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी 50% लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचे अर्थकारण तपासलं जात आहे। ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जाणार आहेत असं कळतंय। नाहीये लाडकी बहीण, लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी। त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो आहेत ना। सविस्तर चर्चा होणार, मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है। 5 हफ्ते हमने भर दिए। हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे, ये बिल्ली आड़े आएगी, विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है, इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को। सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर 55,000 कोटींचा भार पडणार आहे। तर महिलांच्या एकत्रित योजनांवर 90,000 कोटी खर्च होणार आहेत आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदाचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नसल्यानं सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी 50% लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं अर्थकारण तपासलं जात आहे। ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जातील। त्यामुळे आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती लाडकी बहीण योजना आणि त्यामुळेच मतांमध्ये सुद्धा फार फरक जाणवला होता। मात्र आता बहिणींना 2100 रुपये जर द्यायचे झाले, जसं आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, जर आम्ही निवडून आलो तर 2100 रुपये देणार, ते जर 2100 रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर 55,000 कोटींचा भार पडणार आहे, बोजा पडणार आहे आणि त्यामुळे आता महिलांच्या एकत्रित योजनांवर 90,000 कोटी खर्च होणार आहे। त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदीचं मोठं आव्हान असणार आहे। दोन लाडक्या बहिणींची योजना 1,500ची आम्ही 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला। 2100 रुपये आणि लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी महिला पोलीस दलामध्ये 25,000 महिला भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला। विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट सगळं फुकट। अरे माझ्या गोरगरिबांना फुकट मिळू द्या की, तुमच्या बाचं काय जात आहे? आणि आपलं राज्य देणार आहे, ताकदीचं आहे। बघा सरकारने काय काय केलंय बघा। अरे 2 वर्षात काय केलंय बघा, 2.25 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचा उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1500चे 2100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी, जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट।